शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुड्याने लग्न करतात, कधी शेतीत गुंतवणूक करता का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांनाच उलट सुनावलं. कर्जमाफीचं आश्वासन मात्र हवेतच विरलं. तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी. शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. जनतेशी नाळ तुटली तर आम्ही विधानसभेतही निवडून येणार नाही. जनतेशी कनेक्ट राहणं हे नेत्याचं मुख्य काम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. माणिकराव कोकाटेंनी भांग पिऊन विधान करू नये. बच्चू कडूंचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर निशाणा. शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून लग्न साखरपुडे करतात असं कोकाटेंनी केलं होतं वक्तव्य. माणिकराव कोकाटेनं भांग पिऊन किंवा दारू पिऊन बयान देऊ नये. या शिवाजी महाराजाचे आणि महाराष्ट्राचे बाबासाहेबांचे पाईक असाल आणि त्याचं रक्त तुमच्या धामण्यातून वाहत असाल तर माफी मागा पहिले. माणिकराव कोकाटे कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा. अजित पवारांनी अशा लोकांवर लगाम न लावल्यास अवघड होईल. संजय राऊतांची कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर टीका. माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेले आहेत. राज्याचे कृषी मंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करतायत, खिल्ली उडवतायत. काय झालं या राज्यात? कोकाटे काय बोलले माहित नाही, पण शेतकऱ्यांची माफी मागू, नुकसानीचे सर्वे करून योग्य ती मदत देऊ. बावनकुळेंची प्रतिक्रिया. शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्या जबाबदारी मी पार पाडू. काही कोकाटेंनी बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्याची आम्ही क्षमा मागू. सरकार आणि कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीत, शेतकऱ्यांना घेऊन सरकार गंभीर नाही. कोकाटेंच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांची टीका. या सरकारच्या संवेदना संपल्या आहेत. यांना काहीही जनतेशी देणं घेणं उरलेलं नाही. आमचं कोण काय वाकडं करणार अशा मिजाजमध्ये आणि गरमीमध्ये मस्तीमध्ये वागणारं हे सरकार आहे. कृषी मंत्र्यांनी असं बोलणं अयोग्य. मदतीची रक्कम शेतकऱ्यांनी कशी खर्च करावी हा सल्ला देण्यापेक्षा आणखी सहकार्य करावं. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. त्याला जी काही मदत करतो त्याने ती कशी खर्च करायची यावर वाद घालण्यापेक्षा त्यांना आणखीन काय सहाय्य करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. असे वक्तव्य केल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निश्चित पसरतोय. कोकाटेंनी शेतकऱ्यांना ब्रह्मज्ञान देण्याची गरज नाही. कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्या एवढं हे सोपं नाही. रोहित पवारांचा कोकाटेंवर निशाणा. तर सत्तेवर आल्यावर सोयीस्करपणे कर्जमाफीला बगल. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांची टीका. कृषी मंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण शेतकऱ्यांचा सन्मान राखणं हे आमचं कर्तव्य. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. कृषी मंत्र्यांनी नक्की काय वक्तव्य केलंय मी ऐकलेलं नाही, परंतु शेतकरी हा आमचा राज्य शासनाचा एक अविभाज्य घटक आहे. याची जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळं शेतकऱ्यांचा सन्मान राखणं हे देखील महायुती सरकारचं कर्तव्य आहे.